आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपले 2,500 जे संजय गांधी निराधार आहे ते जानेवारीची जी आहे ते आपल्याला कधी भेटणार आहे. तर नमस्कार, माझं नाव आहे सॅम घोडके मराठी. तर आपण ह्या चॅनलवरती जे महाराष्ट्रामधले स्कीम आहेत, जे दिव्यांगांसाठी वगैरे स्कीम आहेत ते सगळं डिस्कस करतो. तर मी सांगितल्याप्रमाणे आपण आज व्हिडिओमध्ये हे सगळं डिटेल्स डिस्कस करूया की आपलं जे दिव्यांगांची निधी आहे, जो काही संजय गांधी निराधार भेटते, तर त्याचं कधी भेटणार आहे आणि काय त्याची डेट असू शकते ते आपण बघूया. तर सध्या मी नॉर्मली इथं UDIDची वेबसाईट ओपन करून ठेवलेली आहे. तर ह्याच्या रिलेटेड पण तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर त्यासाठी पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती येत राहतील. त्याच्यामध्ये तुमचं ईमेल अपडेट असो किंवा बाकी काही. तर आपला टॉपिक जो आहे आपण त्याच्यावरती फोकस करूया. तर ह्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि 1 सेकंदासाठी हे व्हिडिओ स्किप नका करू, कारण त्याच्यातली जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही मिस करू शकता. तर चला आपण डायरेक्ट त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांच्यावरती जाऊया. तर तुम्हाला तुमचा फोन किंवा जो लॅपटॉप, जे काही तुमच्यापाशी डिव्हाइस अवेलेबल आहे, तुम्ही त्या डिव्हाइसमध्ये जे ब्राउझर तुम्ही यूज करता, गुगल क्रोम असो किंवा इंटरनेट एक्सप्लो, जे काही तुमच्याकडे ब्राउझर आहे ते तुम्ही ओपन करायचं आहे. आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं काही मी जे URL सांगतो ते URL टाकून घ्यायची आहे. तर सिम्पली क्रोममध्ये आल्यानंतर तुम्हाला SAS माहिती टाकलं तरी तुमच्यासमोर ह्या ठिकाणी येऊन जाईल आणि या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता NSADBT. तर सिम्पली ह्याच्यावरती तुम्हाला ओपन करायचं आहे, जे की तुम्ही इथं फर्स्ट लिंक पाहू शकता. तर आपण हे लिंक ओपन करूया. तर तुम्ही इथं पाहू शकता, आपण वेबसाईटवरती आल्यानंतर ह्या ठिकाणी बाकीचे जे डिटेल्स दिलेले आहे, जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुम्हाला ऑनलाईन डिटेल्स द्यायचे होते आणि बाकीचं हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. तर तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स वगैरे असतील, त्या कधी येणार आहे, काय कधी आपली पेन्शन आहे जमा होणार आहे, त्यासाठी इथे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे, जो मी तुम्हाला इथे हायलाईट करून पण दाखवून देतो की तुम्हाला या ठिकाणी जो नंबर आहे हा नंबर दिला आहे, ह्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ह्याचा टायमिंग वगैरे या ठिकाणी दिलेला आहे. ह्या नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल्स विचारू शकता आणि त्यामध्ये आणखीन काही तुम्हाला ईमेल्स वगैरे करून विचारायचं असेल तर ईमेल्स वगैरे पण ह्या ठिकाणी दिलेला आहे. ह्याच्या थ्रू पण तुम्ही इथे त्यांना विचारू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे सध्याची तुमची स्थिती काय आहे, लाभार्थ्याची स्थिती, तर सिम्पली तुम्ही इथं जे आहे या ठिकाणी जे डिटेल्स दिलेलं आहे इथं तुम्ही क्लिक करून तुमचं बाकीचे डिटेल्स वगैरे फिल करून पण पाहू शकता. तर आपण हेच बघूया, आपण डिटेल्स वगैरे टाकून त्याची काय सिच्युएशन आहे, कधी पेन्शन येणार आहे त्याची पण आपण या ठिकाणी डिटेल्स पाहू शकतो. तर आपण सिम्पली त्याच्यावरती ओके करूया. तर लाभार्थ्याची स्थिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपल्याला ह्या बटनावरती सिम्पली क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी दुसरं एक पेज ओपन झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपली आधार डिटेल्स ह्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन आपलं होणार आहे, युजर नेम वगैरे क्रिएट होईल, त्यानंतर बाकीची अपडेट वगैरे आहे ते तुम्हाला नंतर पुढे कळत जाईल की काय कधी तुमची येऊ शकते, काय डेट्स राहतील जे आपली पेन्शन जमा होण्यात, जे की 2,500. तर तुम्ही इथं येऊ शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला जो आपला आधार क्रमांक आहे, आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर जो तुम्हाला इथं कॅप्चर दिसतो आहे कॅपिटलमध्ये, हा KF वगैरे हा कॅपिटलमध्ये तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP ह्या बटनावरती क्लिक करायचा आहे. जो तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जातो आणि ते व्हेरीफाय आपल्याला करायचं आहे, जे की मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकल दाखवून देतो. तर मी या ठिकाणी आधार कार्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करून OTP जे आहे सिच्युएशनवरती तुम्हाला मी दाखवतो. तर इथे पाहू शकता आपण आपली OTP आपल्या मोबाईल नंबरवरती पाठवलेला आहे. तर OTP आपण टाकून ह्या ठिकाणी जे कन्फर्म आहे ते कन्फर्म करूया. तर OTPचा आपल्याला इथे मेसेज आलेला आहे. जो OTP होता, OTP आपण ह्या ठिकाणी टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली OTP म्हणून ह्या ठिकाणी आपल्यासमोर पॉपअप आलेला आहे, जे की तुम्ही इथे पाहू शकता आणि वरी आपल्याला OTP पण आलेला होता. सिम्पली ह्याच्यावरती आपल्याला ओके ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर ह्या वेबसाईटवरती काहीतरी ग्लस असू शकतो. मी अगोदर 2 वेळेस ट्राय केलं, पण ज्यांचं जो 2,500 येणार आहे पेन्शन, तर त्यांचं नाव, त्यांची डिटेल्स वगैरे ह्या ठिकाणी दाखवत होतं.
मी थोड्या वेळाखाली 2 वेळेस चेक केलं बट होत होतं. पण आता तुम्ही इथं बघू शकता तर ग्लिच असल्यामुळे ह्या ठिकाणी बोलतो आहे तुम्ही जो कॅप्चर टाकला आहे तो इनव्हॅलिड आहे. मी आतापर्यंत कमीत कमी 8-9 वेळेस आता ट्राय केलं ह्याच्यावरती. पण हे काहीतरी सध्या सिस्टमचा ग्लिच असल्यामुळे त्याची जो प्रॉब्लेम आहे तो होत नाही आहे किंवा सध्या काहीतरी त्यांचे बाकीचे डेव्हलपमेंटचं काम चालू असेल किंवा जे पेन्शन वगैरे आहे डिस्ट्रीब्यूट करणं ज्या त्या तहसीलमध्ये ते पण काम असू शकतं माझा अंदाजा हे सांगू शकतो. तरी परत एकदा मी ट्राय करेल. नाही परत काही झालं तर तुमच्या आपल्या दुसऱ्या टॅगवरती नेऊन मी तुम्हाला डिटेल्स सांगतो की कधी आपली पेन्शन येण्याची शक्यता आहे आणि किती पेन्शन येण्याची शक्यता आहे ते डिटेल्स तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगून देईन. तर चला मी एकदा ट्राय करून पाहेल आणि माझ्याकडून नसेल हो तर तुम्ही पण सतत ट्राय करा. मी तुम्हाला वेबसाईट तर ऑलरेडी दिलेली आहे आणि ह्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन. तिथून पण तुम्ही चेकआउट करू शकता तुमचं पेन्शन कधी येईल काय त्याची डिटेल्स राहील. मी आता चेक केलं होतं त्यांचं नाव आणि जो KYC डिटेल्स नंबर असतो तो आलेला होता पण परत आला नाही आहे. परत ट्राय केलं 2-3 वेळेस तर हे ग्लिच असू शकतो. परत सेम ट्राय केलं तर हे सिच्युएशन सेमच दाखवत आहे. इथे प्रॉब्लेम ह्याचा सॉल्व्ह होत नाही आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ह्याचा काय असेल तर मी नंतर 2-3 दिवसामध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये ट्राय करेल की परत ही वेबसाईट चालू असेल का नाही आहे. ते चालू सेकंड दिसत आहे तर तुम्ही बघू शकता. मी तर एक्स्ट्रा डिटेल्सवरती क्लिक करतो आहे तर ह्या ठिकाणी असं दाखवत आहे हो का. परत मी इकडे क्लिक करतो आहे तर असं त्याची डिटेल्स वगैरे काही शो आउट नाही करत. हो का तुम्ही बघू शकता ब्राउझर सिम्पली बाहेर फेकून देत आहे. तर काही ह्याचा खूपच जास्त प्रॉब्लेम मी फेस करतो या वेबसाईटचा. तर परत एकदा आपण ट्राय करू हो का. आता परत आलो वेब पेजवरती हो का. हे वेब पेज लोड नाही आहे होत. ह्यानंतर मी तर डिटेल्सवरती आलं तर बाकीचे डिटेल्स नाही आहे सीन करत. Q&A हे पण नाही वर्क करत. मराठी ह्याच्यावरती क्लिक केलं वर्क नाही करत. हे खूप जास्त ग्लिच. मी खूप वेबसाईटवरती ट्राय केलं बट वेबसाईट वर्क करत नव्हती. प्रॉपर वर्क करत नसल्यामुळे आपल्याला ते इग्नोर करावं लागलं. तर मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपली जी संजय गांधी निराधार आहे गांधी निराधार जो आहे दिव्यांगांसाठी ते आपल्या अकाउंटवरती कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे. आज मी सध्या व्हिडिओ बनवतो आहे. आपला आज डेट आहे 30 जानेवारी 2026. तर काही मित्रांनी आपल्या व्हिडिओ वगैरे बनवले होते. ते बोलत होते की 28 तारखेपर्यंत जे आहे संजय गांधी निराधारची जी निराधार आहे आपल्या अकाउंटवरती पडू शकते. आणि ते तुम्हाला सर्वांना माहितीच झालं असेल की आता सर्वांना आपल्याला इथे 2,500 रुपये येत आहेत महिन्याला. तर तुम्हाला माहिती झालं असेल 2,500मध्ये. तर त्यामुळे आणखीन त्यांचं काही शॉर्ट आउट वगैरे असेल तर त्यामुळे पण लेट होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये नवीन एक गोष्ट म्हणजे खूप आपल्या महाराष्ट्रासाठी दुःखद न्यूज आहे जे की आपले अजित पवार साहेब जे आपले अपघातामध्ये स्वर्गवास झालेला आहे. तर त्यामुळे पण पूर्ण महाराष्ट्र एक या दुःखवाटामध्ये गेलेला आहे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल. तर त्यामुळे पण थोडे सरकारी काम आहेत ते थोडे पाठीमागं किंवा मोरी होऊ शकतात. त्यामुळे पण इकडं तिकडं थोडंफार होऊ शकतं. तर त्यामुळे आपण पण आपली समज घेतली पाहिजे आणि DBTवरती पण आपण पाहिलं तर ह्या महाराष्ट्रासाठी खूप दुःखद गोष्ट आहे की आपले अजित पवार साहेब गेले. आपल्या सर्वांना हे खूप दुःखद गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. अजून जे दुःखांचा कोसळा आहे अजून महाराष्ट्रावरून ते विसरले नाहीत कोणी आणि विसरूही शकत नाहीत. कारण त्यांचं कार्य खूप मोठं होतं. कामाचा माणूस म्हणून ओळखत होते. छोट्या मोठ्या यांच्यासाठी खूप कष्ट करायचे, खूप मेहनत घ्यायची आपल्या सर्वांसाठी. तर खूप दुःखांची गोष्ट आहे. तर आता आपण ह्याच्यावरती येऊ की आपली कधीपर्यंत येऊ शकते. कारण हे सगळी सिच्युएशन असल्यामुळे सध्या महाराष्ट्र गव्हर्मेंट सध्या महाराष्ट्र पूर्ण आपलं थंड झालेलं आहे. तुम्हाला माहितीच असेल की हे खूप दुःखद गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. तर माझा अंदाज आहे की ह्याची जी आहे आज आहे सॅटरडे आहे 30 तारखेला संडे.
संडे आणि त्यानंतर मंडे येईल आपला, जो की 1 फेब्रुवारीला. मंडे तर ह्या डेट्समध्ये कधी पण, हे जे 3 दिवस आहेत सॅटर्डे संडे, ह्या डेट्समध्ये कधी पण तुमची जी निराधार आहे ते येण्याची शक्यता आहे. फेबमध्ये तर चान्सेस तर फेबमध्ये नाही आहेत, आणि खूप चान्सेस म्हटलं तर हे पण मला जे मंडे, कारण हे जानेवारीमध्ये आहेत आपली पेन्शन, तर आपल्याला हे जानेवारीमध्ये ह्याच्यामध्ये खूप कमी चान्सेस आहेत. ह्या खूप जास्त प्रॉब्लेम आला तर मंडेला येऊ शकते, आणि संडेला तर खूप शक्यता कमी आहे. संडेला तर सुट्टी वगैरे असते, तर त्यामुळे त्याचे सर्व्हर पण बंद असतात. तर शक्यता आहे की सॅटरडे, जो की आजच, सॅटरडे आजच शक्यता आहे. दाट शक्यता आजच आहे. दाट शक्यता आजच आहे की संजय गांधी निराधार जमा होण्याची. तर आपण वेट करूया. आता सकाळचे खूप टाईम नाही झालेला, तर संध्याकाळीपर्यंत किंवा आज कोणत्याही हालतीत येऊ शकतात अशी पूर्ण शक्यता आहे. पूर्ण शक्यता आहे आज, कारण जानेवारी महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे आजचा. तर वर्किंग शेवटचा दिवस आहे, कारण संडेला तर जास्त काम होले नाही जात, आणि आज थोडा हे असल्यामुळे शक्यता आज येण्याची शक्यता आहे संजय गांधी निराधारचे 2,500 रुपये, जे की आपली पेन्शन. तर आपण वाट पाहूया, बघूया काय होतं ते. बोललो होतो की तुम्हाला आजच सॅटर्डेला पूर्ण चान्सेस आहेत आपली पेन्शन येण्याची. तर तुम्ही बघू शकता, जस्ट आपल्याला काही मिनटापूर्वी आता जस्ट मी मेल आलेला आहे, जो की वरून आपल्याला नोटिफिकेशन आले. आपण मेल चेक केला तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे संजय गांधी निराधार आपली आलेली आहे, जे की 2,500 आजच्या दिवशीच इथं आलेली आहे. 31 जानेवारी 2026. तर तुम्ही इथे पाहू शकता 31 तारखेला आजच आपली संजय गांधी निराधार ह्या ठिकाणी पोहोचलेली आहे. तर ज्यांनी आपले अकाउंट वगैरे चेक नाही केलेलं, तर तुम्ही आपलं अकाउंट वगैरे चेक करून घ्या. तुमच्या DBT ज्या ठिकाणी लिंक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे पगार आहे, जो आपण संजय गांधी निराधार पेन्शन आहे, ते तुमच्या अकाउंटवरती आले असेल, तर तुम्ही नक्की चेकआउट करून घ्या. हे आपल्या यांनी मी चेकआउट केलं, आणि हे आपल्याला या ठिकाणी पेन्शन आलेली आहे. तर तुम्ही तुमचं अकाउंट जरूर करून घ्या. तर हे वेबसाईट सध्या तर वर्क नाही करत, पण जेव्हा पुढची आपली फेबमध्ये जे आपली संजय गांधी निराधार येणार आहे, त्यासाठी पण आपण हे वेबसाईटचा सहारा घेऊन आपण करू शकतो. आय होप हे सगळी जे इन्फॉर्मेशन होती तुम्हाला आवडली असेल, तर ह्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जे नवीन आलेले आहेत, आणि जे आपले अपंग दिव्यांग बंधू भगिनी आहेत, जे संजय गांधी किंवा अदर पेन्शनचा लाभ घेतात, त्यांच्यासोबत ही व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि कोणत्या पण महाराष्ट्रामधले न्यू स्कीम वगैरे आल्या, तर सगळे आपण ह्या ह्या चॅनलमध्ये कव्हर करतो. तर त्यामुळे नक्कीच ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर आणि तुमच्या मनामध्ये कोणताही डाऊट आला असेल, तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, परत भेटूया एक नवीन व्हिडिओ, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.